नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। नमस्कार, मी लायकराम चतुर्भाऊ भेंडारकर, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया. आपल्या सर्वांना या ठिकाणी नमस्कार. साहेब, देशामध्ये जातीय जनगणनेची खूप मोठी डिमांड होती मागील काही वर्षापासून आणि काँग्रेस पक्षानं स्वतःच्या घोषणापत्रामध्ये याचा उल्लेख केला होता. राहुल गांधी काँग्रेस नेते हे लगातार या विषयावर बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर मान्यता दिलेली आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर विरोधी पक्ष नेहमी सातत्यानं जातीय गणना झाली पाहिजे अशा पद्धतीची ओरड करत होती, परंतु कधीच झालं नाही. आणि ते फक्त नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून जे पहिल्यांदाच जातीय जनगणना या ठिकाणी होत आहे आणि निश्चितपणे देशाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि जे काँग्रेस पक्ष आहेत फक्त राजकारण करण्याचं काम करतात, ते विकासात्मक काम करू शकत नाही. आणि जो महत्त्वाचा पाऊल आहे हा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी उचललेला आहे आणि निश्चितपणे देशाला याचा फायदा होईल. काय वाटतं तुम्हाला, जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर जो एम्पेरिकल डाटा जमा होईल त्या डाट्यावरून किती प्रमाणामध्ये याचा लाभ जो आहे, तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात जर बोलणं केलं आपण तर SC ST OBCच्या आणि इतर जे समुदाय आरक्षणाची मागणी करत आहे त्यांना कशा पद्धतीचा लाभ याच्यामध्ये होऊ शकतो? देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी निश्चितपणे सगळ्या प्रत्येक जातीच्या जातनिहाय डाटा आल्यानंतर त्यांच्यामधून एक निश्चितपणे मार्ग काढतील आणि त्याचा निश्चितपणे आपल्या ज्या काही वेगवेगळ्या जाती आहेत त्यांना निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतं. आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही आता पदस्थ अध्यक्ष आहात जिल्हा परिषदेचे. येणाऱ्या उर्वरित कार्यकाळामध्ये 2-2.5 वर्षाचा कार्यकाळ उर्वरित आहे जिल्हा परिषदेचा. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल तुमची काय संकल्पना आहे? आमची अध्यक्षपदी निवड ही जानेवारी महिन्याच्या 24 तारखेला झाली आणि तेव्हापासून सातत्यानं विकासात्मक विषयावर आमची चर्चा, आमचे दौरे आणि आपण क्षेत्रामध्ये सातत्यानं फिरत असतो. आणि आज जवळपास आपल्याला या ठिकाणी 2 वर्ष आपल्याला मिळणार आहेत. ह्या 2 वर्षामध्ये शासनाच्या ज्या काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून योजना राबविता येतात त्या योजना निश्चितपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत सोबतच खेडेगावापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निश्चितपणे मानस राहील. आम्ही सर्वांना घेऊन सोबत घेऊन करण्याचा मानस आमचा या ठिकाणी आहे. याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि जलव्यवस्थापन यामध्ये ज्या काही सोयीसुविधा आहेत त्यासुद्धा निश्चितपणे पुरविण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत होणाऱ्या योजना, राबविल्या जाणाऱ्या योजना किंवा होणारे जे काम आहे, विकासाचे जे कामं आहेत त्या संदर्भामध्ये विरोधकांची एक भ्रष्टाचाराची ओरड आहे. आज काँग्रेसचं प्रतिनिधी मंडळ CO साहेबांनाही भेटून गेलं. आमच्या असं लक्षात आलं की मामा तलावाच्या उपसा संदर्भात काही भ्रष्टाचार झाल्याची ओरड काँग्रेसची आहे. काय सांगाल? नाही, त्यांचं ते आरोप करण्याचा एक विषय असते, परंतु जी आता नवीन एक योजना आलेली आहे अत्यंत चांगली आहे. जलयुक्त शिवार त्या योजनेचं नाव आहे आणि आपण गाळमुक्त धरण म्हणून त्याला म्हणतो. तर एक चांगली योजना आहे. जवळपास आपला गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. जवळपास या जिल्ह्यामध्ये 1700च्या वर तलाव आहेत, परंतु आज 130 तलावांना मंजुरी मिळालेली आहे. आपण येत्या काळातसुद्धा बहुतांशी तलावात, कारण की या ठिकाणी गाळ साचलेला आहे, तो गाळ काढून सिंचनाची व्यवस्था कशा पद्धतीने होईल याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही. शासनाचे जे काही निकष आहेत त्या निकषांना घेऊनच सगळ्या कामांची अंमलबजावणी होईल आणि काम तशा पद्धतीने केलं जाईल. ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याचं आमचंसुद्धा कटाक्षाने लक्ष राहील. भारताच्या खूप सुंदर असलेला राज्य जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये एक आतंकी हल्ला झालेला आहे. त्या हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांच्या बळी गेलेला आहे. याविषयी तुमची प्रतिक्रिया? पहलगामचा जो हल्ला झालेला आहे खूप दुर्दैवी घटना आहे आणि भ्याड हल्ला आहे. त्यांचा मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निषेध करतो आहे. आपला भारत देश हा सर्वसंपन्न आणि विविध नटलेल्या परंपरांचा आणि अभिमान असलेला हा देश आहे. परंतु याच्यामध्ये जो नैसर्गिक
वातावरण आहे, जे स्थळ आहेत हे अत्यंत चांगले आहेत. तशाच पद्धतीनं पहलगामचा भागसुद्धा तशा पद्धतीने या ठिकाणी बसलेला आहे. परंतु त्या ठिकाणी एक बनवून केलेला पाकिस्तानी आणलेला जो हल्ला आहे हा अत्यंत एक दुर्दैवी घटना आहे. त्यांचा पुन्हा मी एकदा या ठिकाणी निषेध करतो आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी त्याला निश्चितपणे उत्तर देतील असं मला वाटतं आहे. आतंकवादी हल्ल्यानंतर आता देशातून पाकिस्तानी आणि त्यांना विजा रद्द करण्यात आला आणि त्यांना देश सोडण्याचे म्हणजे निर्देश जारी करण्यात आले. या संदर्भामध्ये पाकिस्तानीच्या व्यतिरिक्त इतरही देशाचे काही मुस्लिम देशांचे लोक आपल्या देशामध्ये राहत आहे, अवैधरित्या राहत आहे असा प्रश्न उपस्थित होतो. या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? आपल्या देशामध्ये विविध जातीचे, पंथाचे आणि धर्माचे लोक राहतात. आपण सगळ्यांना घेऊन असलेला हा भारत देश आहे. याच्यामध्ये आपण विशिष्ट एका जातीवर कधीच विरोध करत नाही आणि आम्ही तर करतच नाही. परंतु पाकिस्तानचा जो विषय हा आपल्यासुद्धा लक्षात आहे आणि आमच्यासुद्धा लक्षात आहे. बुद्धिपुरस्पर विरोध करण्याचा काळ पाकिस्तानचा आहे, बाकी देशांचा विषय ह्या ठिकाणी नाही. आणि आपले जे काही देशपातळीवरची जी लोक आहेत त्याच्यावर ते योग्य निर्णय घेतील असं मला वाटतं. आपण जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर विकास होत आहे आणि आपण अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा विकासाच्या वेगवेगळ्या योजना इथे आपण राबवत आहात आणि त्याचा जो फायदा आहे तो जनतेला होत आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी जनता आपल्याला बघत आहे आपल्या क्षेत्रातली, त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? आपण जिल्हा परिषद चालवत असताना सगळे आमचे सन्माननीय 53 जिल्हा परिषद सदस्य असतील, आमच्या सर्व पंचायत समित्यांचे सभापती असतील, यांचे सगळ्यांचे विचारविनिमय करून आपण सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करतो, विषय समित्यांमध्ये सुद्धा चर्चा करतो. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या पुरविण्याचा आमचा मानस आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यक गरजा आहेत त्यासुद्धा पूर्ण करण्याचा आमच्या या ठिकाणी निश्चितपणे मानस राहील आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांचे जे काही विषय आहेत ते सोडविण्याचा निश्चितपणे आमचा मानस राहील. गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या बियाण्या आणि खतामध्ये नकली उत्पादन येत असल्याची चर्चा इथे आहे आणि स्थानिक आमदार विनोदजी अग्रवाल साहेबांनी या मुद्दा धरून घेतलेला आहे. या विषयावर तुमचं मत काय आणि जिल्ह्याच्या नागरिकांना कशा पद्धतीची एक संदेश तुम्ही या विषयावर देऊ शकता? आपला प्रश्न निश्चितच या ठिकाणी बरोबर आहे. गोंदिया जिल्हा हा एक धानाचा जिल्हा म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा आपण समजतो. जवळपास 70 ते 80% लोक या ठिकाणी शेती करतात आणि शेतकऱ्यांना योग्य बीज आणि योग्य खत मिळावं असं शासनाचं सुद्धा मानस आहे आणि आमचासुद्धा या ठिकाणी मानस आहे. शासनाच्या माध्यमातून बियाणं वाटप करण्याचं आणि पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं होत आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही प्रमाणात या ठिकाणी बियाणं वाटप करतो. परंतु याच्यामध्ये जो काही विषय आपला म्हणजे घोटाळ्याच्या सारखा आपला जो विषय या ठिकाणी येतो आहे, आपला पण विषय या ठिकाणी नाकारता येत नाही. परंतु निश्चितपणे आमचं लक्ष राहील. जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेवढे काय जे काय आमचे अधिकारी आहेत त्या अधिकारी वर्गांना आणि प्रशासनाला आमच्या निश्चितपणे या ठिकाणी सूचना राहतील आणि समोरच्या येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, कोणत्याही प्रकारचं बोगस बियाणं किंवा बोगस खत या ठिकाणी वितरित होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आणि आमचे निर्देश त्यांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत. बोगस बी आणि बोगस खताच्या बाबतीत जर बोलायला जर गेलं तर शेतकरी सुद्धा जो आहे हे ओळखू शकत नाही. तर शेतकरीसाठी असं काही प्रशिक्षण म्हणजे असं काही आपण समोर विचार आहे का? प्रशिक्षण कॅम्प या ठिकाणी लावता येणार नाही, परंतु जर तशा पद्धतीची जर प्रोसेस असेल तर आपण बघून घेऊ. परंतु निश्चितपणे शासनाच्या माध्यमातून आमचे जे काही अधिकारी वर्ग आहेत आणि आमचा जो स्टाफ आहे त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देऊन जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीच्या बोगस खत विक्री समजा किंवा बियाणे अशा पद्धतीचं वाटप होणार नाही. आमचं कटाक्षानं लक्ष राहील आणि काही ठिकाणी काही दुकानांना आमच्यासुद्धा भेटी राहतील. आपल्या या कार्यकाळामध्ये मागील कार्यकाळामध्ये पूर्ण जो काळ आहे 5 वर्षात त्यात झेडपीतर्फे खूप सारे कामं होत आहेत, पण विरोधी जे आहे ते नेहमी कोणत्याही विकास कामाला ताशेर उडत आहे. आता मामा तलावाचा जो विषय आहे तो झाला, त्याच्यानंतर समाज कल्याण तर्फे खूप सारे घोटाळे झाले असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे जे वेळोवेळी ताशेर उडतात त्याबद्दल आपलं काय म्हणणं? विरोधी पक्ष नेहमी सातत्यानं एक टीका करण्याचं काम करतो, परंतु मी असं सुद्धा म्हणणार नाही. विरोधी पक्षाने सुद्धा एक चांगल्या पद्धतीची भूमी बजवावी, कारण की हा लोकशाही प्रधान देश आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे. जोपर्यंत विरोधी पक्ष एक सक्षम काम करणार नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षसुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे असं माझं मत आहे. परंतु विरोध हे विरोधासारखं असावं, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एखादी घोटाळा किंवा अडचण नाही त्या ठिकाणी सातत्याने एखादा विषय लावून घेणे हे सुद्धा या ठिकाणी योग्य होणार नाही आणि बरोबर नाही. परंतु ज्या ठिकाणी विरोध झाला पाहिजे अशा ठिकाणी विरोध निश्चितपणे विरोधी पक्षांनी केला पाहिजे. त्यालासुद्धा आम्ही एक सत्ताधारी म्हणून निश्चितपणे न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि सगळ्यांना एक समन्वयाच्या माध्यमातून चालण्याचा आमचा या ठिकाणी मानस राहील. अशा पद्धतीचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे.